नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी ई-के-वाय-सी करण्याचे ऑप्शन आलेले आहे आणि ई-के-वाय-सी सुरूही झालेली आहे. परंतु ई-के-वाय-सी करत असताना तुम्हाला काही गोष्टीकडे लक्ष द्यायचं आहे. जर तुम्ही या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही, तर तुमची पर्सनल डिटेल्स लीक होऊ शकते, तुमची बँक डिटेल्स लीक होऊ शकते आणि यामुळे तुमचे बँक अकाउंटही खाली होऊ शकते. आता ह्या कोणत्या गोष्टी आहेत आणि कोणत्या गोष्टीकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे, याबद्दलचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई-के-वाय-सी कशी करायची याचा व्हिडिओ आपण अगोदरच अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तो व्हिडिओ पाहून तुम्ही ई-के-वाय-सी करून घ्या. परंतु ई-के-वाय-सी करत असताना तुम्हाला मुख्यतः 2 गोष्टीकडे लक्ष द्यायचे आहेत. त्या कोणत्या आहेत? चला तर मग पाहूयात. त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. आता काही लोक ई-के-वाय-सी करण्यासाठी Googleवर काय सर्च करत आहेत? लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी असं सर्च करत आहेत. असं सर्च केल्यानंतर लाडकी बहीण योजना ई-के-वाय-सी असं सर्च केल्यानंतर एक नंबरला तुम्हाला अशा प्रकारची वेबसाईट दिसत आहे. वेबसाईट काय आहे पहा. hubco.muat.in नावाची वेबसाईट आहे आणि खाली ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. आता याच्यावर काही लोक क्लिक करत आहेत. याचाही इंटरफेस सेम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखाच बनवण्यात आलेला आहे. परंतु ही वेबसाईट पूर्णतः फेक आहे. तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. हा यू-आर-एल तुम्ही पाहू शकता. हा यू-आर-एल प्रायव्हेट आहे. हा कुठल्याही गव्हर्नमेंट रजिस्टर्ड नाही. डोमेन तुम्ही पाहू शकता. हे गव्हर्नमेंट रजिस्टर्ड नाही. यावरती कोणीही ई-के-वाय-सी करू नका. यामधील इंटरफेस लोकांना सेम दिसत आहे. त्यामुळे लोक इथं तुमची ई-के-वाय-सी करत आहेत आणि तुमची पर्सनल डिटेल्स देत आहेत. जसं आधार नंबर, ओ-टी-पी या वेबसाईटवर देत आहेत. तर ही वेबसाईट पूर्णतः फेक आहे. याच्यावर कुणीही ई-के-वाय-सी करायची नाही. ही वेबसाईट पूर्णतः फेक असल्यामुळे याच्यावर ई-के-वाय-सी करायची नाही. तर ई-के-वाय-सी कुठं करायची आहे ते तुम्हाला सांगतो. तर ऑफिशियल जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचा यू-आर-एल तुम्ही पाहू शकता. ladkibahin.maharashtra.gov.in हा यू-आर-एल आहे आणि इथं तुम्हाला ऑप्शनही पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला वेबसाईट कशी सर्च करायची आहे पहा. लाडकी बहीण डॉट महाराष्ट्र .gov.in अशी वेबसाईट तुम्हाला कशी सर्च करायची आहे पहा. लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in इथे तुम्ही पाहू शकता. या वेबसाईटचा यू-आर-एल तुम्हाला पाहायला मिळेल आणि याच वेबसाईटवरती तुम्हाला ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. मी यू-आर-एल तुम्हाला दाखवतो इथं. हा जो यू-आर-एल आहे यावरतीच तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. अन्य कुठल्याही वेबसाईटवर तुम्हाला ई-के-वाय-सी करायची नाही. ही शासनाची अधिकृत अशी वेबसाईट आहे. यावरती तुम्ही पाहू शकता लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in यामध्ये तुम्हाला ई-के-वाय-सीचं ऑप्शन पाहायला पाहू शकता. शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर लाडकी बहीण .महाराष्ट्र.gov.in ई-के-वाय-सी यावरती क्लिक केल्यानंतर असाच इंटरफेस तुम्हाला दिसणार आहे. यावरतीच तुम्हाला ई-के-वाय-सी करायची आहे. अन्य कुठल्याही वेबसाईटवर ई-के-वाय-सी करायची नाही. दुसऱ्या ज्या वेबसाईट आहेत त्या पूर्णतः फेक आहेत. वेबसाईट आहे ती पूर्णतः फेक आहे. याच्यावरती कोणीही ई-के-वाय-सी करू नका. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. आता ज्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी कशी करायची किंवा कोणत्या वेबसाईटवर करायची याची माहिती नसेल, त्यांनी हा आपला व्हिडिओ पाहून ई-के-वाय-सी करा आणि हा व्हिडिओला लाडक्या बहिणींसोबत नक्की शेअर करा. जेणेकरून लाडक्या बहिणी कुठल्याही फ्रॉड वेबसाईटवर त्यांची माहिती देणार नाहीत आणि त्यांना समजेल की ओरिजिनल शासनाची वेबसाईट कोणती आहे. तर असं हे महत्त्वपूर्ण अपडेट होतं. जर अपडेट आवडलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.